तर तुम्हाला जर याचे नवीन जे अपग्रेड आलेले आहेत आयशर कंपनीचे किंवा नवीन जर आपल्या ट्रॅक्टरचे बघायचे असेल किंवा म्हणजे 50 CCPच्या वर त्याचे पण व्हिडिओ चॅनल नाही का लवकरात लवकर येणार आहेत. राम राम भाइयों, मैं आप सभी का अनिकेत देखने पाटिल। आज मैं आपका फिर स्वागत करता हूँ मेरे नई वीडियो में। आज हम रिव्यू करने वाले आयशर कंपनी तरफ से वाला ट्रैक्टर और हमारा जो रिव्यू रहता है वो पूरा मराठी में होता है। तो चलिए फिर आज वीडियो को स्टार्ट करते हैं। तर आपल्यासमोर आज येऊन जाते आयशरचा 480 जे आपल्या 5 स्टार संघ भेटून जाते। आज आपण नाही घ्यायचं पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रॅक्टरमध्ये आपल्याला काय काय फंक्शन जातात आणि किती प्राईसमध्ये आपल्या ट्रॅक्टर भेटून जाते। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की याची HP आपल्याला 45 HP मध्ये आपल्या ट्रॅक्टर भेटून जाते। मायलेज वगैरे आपण सगळं ट्रॅक्टरचं डिस्कस करणार आहोत आणि 480 आणि 485 या दोघांनी काय फरक आहे याचा पण कंपॅरिझन व्हिडिओ चॅनलवर लवकरच येणार आहे। व्हिडिओ आपण चालू करूया। तर सगळ्यात पहिले आपण बोलूया याची जे पॉवर रेंज म्हणजे की HP बद्दल तुम्हाला सांगितलं 45 HP मध्ये आपलं मॉडेल भेटून जाते आणि 480 485चा कंपॅरिझन व्हिडिओ या रिव्ह्यू नंतर तुम्हाला भेटून जाईल। तुम्हाला अजून कोणत्याही ट्रॅक्टरचा रिव्ह्यू वगैरे काय बघायचा असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कर जा आणि बेल आयकॉनला पण ऑन कर जा। तुम्हाला अजून कोणता बघायचा असेल व्हिडिओ वगैरे तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर मग आता आपण जर याच्या इंजनबद्दलचं बोललो आपले 2.5 लिटरचं आपलं इंजन भेटून जाते ट्रॅक्टरचं म्हणजेच की 25 CC संघ भेटून जाते। आता त्याच्याबद्दल आपण म्हणलं इनलाईन येऊन जाते, क्लच टाईप आपल्याला सिंगल यामध्ये भेटून जाते, ड्युअल पाहिजे ड्युअल पण आपल्याला भेटून जाईल। पण सध्या हा जो ट्रॅक्टर याच्यानंतर क्लच आपल्या सिंगल टाईपमध्ये भेटून जाते आणि साईड गिअरची जे सिस्टीम असते ते आपल्याला भेटून जाते आणि तुम्हाला सेंटरमध्ये पाहिजे असेल तर सेंटरमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। 3 सिलेंडर आपल्या इंजन भेटून जाते 25 CC संघ आणि 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर आपल्याला याच्या संघ भेटून जातात। त्यानंतर अजून आपण बोललो जसं की याची लिफ्ट कॅपॅसिटी असते किंवा PTOचं RPM PTOची स्पीड जर म्हणलं आपण 540 मल्टी स्पीड PTO आपल्याला भेटून जाते आणि याचं जर PTO मल्टी स्पीड PTO आपल्याला भेटून जाते स्टँडर्डमध्ये आणि याची लिफ्टिंग कॅपॅसिटी जी असते आपल्याला ती 1650 kg पर्यंत आपल्याला भेटून जाते कमीत कमी। त्यानंतर अजून जर म्हटलं जसं याच्यातनी आपल्याला अजून फंक्शन जातात जसं आता आपण जर म्हटलं ट्रॅक्टरची जे लेंथ विड्थ हाईट वगैरे जे असते आपल्याला ते तुम्हाला काय मी या व्हिडिओ मी सांगणार आहे। म्हणजे आतापर्यंत मी कोणत्या व्हिडिओ सांगितलं नव्हतं पण या व्हिडिओ मी सांगणार तुम्हाला आणि या व्हिडिओपासून आपण हर व्हिडिओमध्ये का ट्रॅक्टरच्या लेंथ हाईट वगैरे आपण ते पण सांगेल जेणेकरून म्हणजे अजून जरा व्हिडिओमध्ये प्रोग्रेस होऊन जाईल आणि जर चांगला वाटेल अजून व्हिडिओ। आता आपण जर बोललो जसं की ट्रॅक्टरची लेंथ असते आपल्याला ती 3475 mm करके भेटून जाते आपल्याला आणि जी विड्थ असते आपल्याला ती 1700 पर्यंत येऊन जाते 1700 mm पर्यंत आणि जी हाईट असते आपल्याला ती 2220 mm पर्यंत भेटून जाते आपल्याला। त्यानंतर अजून जर बोलला आता जसं ट्रॅक्टरचं व्हीलबेस असते व्हीलबेस आपलं नॉर्मल जसं कार ट्रक किंवा बाईक स्कूटी एक्सेट्रा आपल्याला का हर व्हीकलमध्ये काय व्हीलबेस असते तसं आपल्याला काय जे आयशरचे ट्रॅक्टर्स असतात किंवा अदर्स ट्रॅक्टर जरी असले त्याच्यानंतर पण काय व्हीलबेस भेटून जाते। व्हीलबेस आपल्याला जे समोरचा छोटा टायर आहे आणि जे मागचा मोठा टायर आहे त्याच्यामधला डिस्टन्स आपल्याला येऊन जाते 1910 mm करून आपल्याला भेटून जाते। आणि आता आपण ट्रॅक्टरचं टोटल वेटबद्दल जर बोललो व टोटल की ट्रॅक्टरचं टोटल वेट किती हे तर आपल्याला 20-42 kg ज्याचं टोटल जे वजन असते ते आपल्याला भेटून जाते आणि 45 लिटरचं याचं फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्याला भेटून जाते। ट्रॅक्टरच्या चाबीबद्दल ट्रॅक्टरची चाबी जी असते आपल्याला ती या टाईपमध्ये भेटून जाते आणि जे मेन आपल्याला आयशरचं लोगो असते ते आपल्याला नाही का इथे असं या टाईपमध्ये भेटून जाते 2 की येऊन जातात आणि जेणेकरून नाही का तुम्ही या 2 की नाही का आपण ट्रॅक्टरला पण चालू करू शकता आणि आपलं जे इंजनचं असतं म्हणजे आपलं जे फ्यूल टँक असते त्याला पण नाही का तुम्ही ओपन करू शकता। तर समोरून ट्रॅक्टरच्या लुक्सबद्दल बोललो तर समोरून आपल्याला नाही का सगळ्यात पहिले याच्या अंदर आपल्याला नाही का याच्या अंदर आपलं जे लाईट ते आपले भेटून जाते आणि तुम्हाला चेंज वगैरे करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल किंवा मॉडिफिकेशनच्या वेळेस नाही का तुम्ही याला सिम्पली चेंज करू शकता की तुम्ही LED टाकू शकता किंवा एक्स्ट्रा आपल्या जे लाईट टाकायचं तुम्ही टाकू शकता। आयशरचं लोगो येऊन जाते ग्रीन या टाईपमध्ये येऊन जाते ट्रॅक्टरच्या म्हणजे बॉडी कलर संगच आणि ब्लॅकमध्ये आपल्या इथे भेटून जाते जाळी टाईप। आता याच्या समोरच्या आपल्याला म्हणजे बंपर बनताना आपल्याला याचं जे वजन असते आपल्याला काय 103 kg आपल्याला भेटून जाते जेणेकरून नाही का आपल्या ट्रॅक्टर जेव्हा आपण ट्रॅक्टरमध्ये हेवी लोड टाकतो जसं की आपलं टाली वगैरे काही असते आणि आपण जर ट्रॅक्टर हेवी लोडमध्ये असेल आपल्या ट्रॅक्टर का समोरून वर उचलला जाणार नाही जेणेकरून आपल्या ट्रॅक्टर म्हणजे तुमची पण सेफ्टी होते एका प्रकारे आणि ट्रॅक्टरची पण सेफ्टी होऊन जाते। त्यानंतर आपण जर बोलला जसं आपल्या टायर साईज असते याच्यामध्ये नाही का आपल्याला 2 टायर भेटून जातात म्हणजेच की एक याच्यामध्ये छोटा साईजमध्ये पण भेटून जाते एक मोठी साईजमध्ये येऊन जाते 6016चा आपल्याला का समोरचा टायर येऊन जाते याच्यामध्ये 6016चा येऊन जाते ट्यूबलेस टायर येऊन जाते हे पण। आणि आपण जर मागच्या टायरबद्दल बोललो ते आपल्याला नाही का 13/6/28 येऊन जाते तुम्हाला जर 14/28चा पाहिजे असेल ते पण तुम्हाला भेटून जाईल आणि याच्यापेक्षा म्हणजे 2 टाईप येऊन जाते 13चा पण येऊन जाते आणि 14चा पण आपल्याला टायर पण भेटून जाते समोर पण आपल्याला त्याच टाईपमध्ये येऊन जाते। आता आपण याचं बोनट कसं ओपन करायचं ते आपल्याला एकदा सर सांगतील बोनट असते आपल्याला एकदा सर एकदा खोलून दाखवतील म्हणजे याचं कसं टाईपमध्ये ओपन करतात। सगळ्यात पहिले आपल्याला हे काढायला लागते वरी काय म्हणतात का तुम्ही याचं म्हणजे डायरेक्ट ओपन करू शकतो आणि पूर्णपणे जसं आपण अर्जुनचं दाखवत असतो किंवा हा ट्रॅक्टरमध्ये आपण दाखवतो की बोनट ओपन करून की कसं टाईप नाही का बोनट आपण ओपन करू शकतो म्हणून। त्यानंतर अजून आपण बोललो तर या साईडने नाही का आपल्याला एक चॉक येऊन जाते या टाईपमध्ये आणि तुम्ही बघू शकता समोर वगैरे म्हणजे इथे काय असं टच होणार नाही हे म्हणजे जास्त समोर पण जाणार नाही जेणेकरून तुमचं काय नुकसान वगैरे काय होणार नाही इथे ऑटोमॅटिक ते थांबून जातो। आता हे नाही का आपल्याला लिक्विड कूलंट आपलं जे इंजिन असते आपल्याला भेटून जाते पंखे वगैरे तुम्ही बघू शकता याच्यानंतर आपल्याला काय या टाईपमध्ये भेटून जातात
आणि इंजन वगैरे जे आपलं नॉर्मल आपल्याला भेटून जाते, कुलंट वगैरे सगळं असं याच्यात भेटून जाते. आणि या टाईपमध्ये आपल्याला इंजन भेटून जाते. 25 cc पर्यंत येऊन जाते, इनलाईन आपल्याला भेटून जाते. आता आपण जर बोललो याच्यावाले जे आपले पॉवर स्टेरिंग असतात, याच्यानंतर पॉवर स्टेरिंग व्हीलबद्दल जर बोललो आपण, तर जे आयशर कंपनी अशी जी नाही का तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये डबल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग व्हील देऊन देते आपल्याला, जेणेकरून नाही का म्हणजे तुम्हाला म्हणजे स्टेरिंग नाही का लवकर आणि कमी जागेतून लवकर कळतं पॉवर स्टेरिंग आपल्याला भेटून जाते. नॉर्मली आपल्याला का दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये नाही का सिंगल भेटून जाते, पण या ट्रॅक्टरमध्ये नाही का आपल्याला ड्युअल म्हणजे डबल ॲक्टिव्ह पॉवर स्टेरिंग आपल्याला भेटून जाते. आणि या टाईपमध्ये याचं इंजनबद्दल अंदरून आपण जर बोललो बोनरबद्दल, तर या टाईपमध्ये आपल्याला याचं व्ह्यू आणि याचं बोनर आपल्याला इंजन जास्त या टाईपमध्ये भेटून जाते. 15 cc पर्यंत येऊन जाते. बॅटरी वगैरे जास्त आपल्या खाली येऊन जाते. आपल्याला आयशरची ब्रँडिंग असते ती इथे भेटून जाते. ग्रिल म्हणजे आपल्याला ब्लॅकमध्येच येऊन जाते आणि बॉडी कलरमध्ये आपल्याला पूर्ण भेटून जाते. रिफ्लेक्टर आपल्या इथे भेटून जातात, रिफ्लेक्टर म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर अजून जर बोललो आपण स्टिकरिंग वगैरे आपल्याला पूर्ण भेटून जाते. 480 आपली जी ब्रँडिंग असते ती आपल्याला भेटून जाते. 5 स्टार आपल्याला ट्रॅक्टर येऊन जाते. सुपर प्लस येऊन जाते. त्यानंतर आपल्याला लाईट्सबद्दल बोललो, आपल्याला इथं इंडिकेटर, स्पार्किंग लाईट, त्यानंतर आपल्या टूलकिट वगैरे जास्त ती आपण नाही याच्यानंतर आरामशी तुम्ही ठेवू शकता. आणि मेन गोष्ट आपल्या ट्रॅक्टरमध्ये आपल्या जे हँडब्रेक असते ते पण आपल्याला भेटून जाते. जे हँडब्रेक असते ते आपल्याला एकदा सर दाखवतील, म्हणजे कशा टाईपमध्ये ओपन करा, म्हणजे एंगेज करायचं. अर्जुनमध्ये कसं होतं, आपल्याला डायरेक्ट नाही का आपण त्याला एंगेज करू शकतो. तुम्ही जर अर्जुनचा जर व्हिडिओ नसाल बघितला, तर अर्जुनचा व्हिडिओची लिंक नाही का तुम्हाला आय बटन भेटून जाईल, तशी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आता हे दाखवतो तुम्हाला कसं एंगेज करायचं. याला पूर्ण ब्रेक दाबल्यानंतर नाही का तुम्ही याला एंगेज करू शकता. सर आपण जर अर्धं ठेवलं तर एंगेज होईल, काय होऊन जाईल ना. फक्त तुम्हाला नाही का हे जर दाबणार नाही तर तुम्ही एंगेज होणार नाही, बरोबर ना सर. आणि जर काढायचं असेल तर, रिलीज करायचं असेल तर ज्या टाईपमध्ये नाही का तुम्ही म्हणजे असेल ॲडजस्ट करू शकता. जर अजून बोललं आपल्या डिझेल फिल्टर, ऑइल सपरेट, सायलेन्सर जे असते ते या टाईपमध्ये भेटून जाते. आणि बघू शकता तुम्ही. आणि जे बाकी सगळं लुक्स आपल्याला नॉर्मल भेटून जाते. आता आपण ट्रॅक्टरमध्ये चढायसाठी जर बोललो तर आपल्याला नाही का म्हणजे खाली फुटस्टेप आपले 2 दिलेले आहेत, जेणेकरून नाही का आपण ट्रॅक्टरमध्ये आरामशी चढू शकतो. आणि ट्रॅक्टरचं जे ग्राउंड असते म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स जर आपण म्हटलं तर म्हणजे चांगलं जमीनपासून आपल्याला उंच भेटून जाते, जेणेकरून नाही का तुम्हाला म्हणजे ट्रॅक्टरमध्ये चढायसाठी तकलीफ नाही व्हावं. त्यामुळे नाही का आपल्याला 2 स्टेप आपले दिलेले आहेत. पहिली आपली ही येऊन जाते, दुसरी आपल्याला ही भेटून जाते. ती तुम्ही काही ॲडजस्ट करू शकता, म्हणजे तुमच्या हाईटनुसार किंवा पोझिशननुसार नाही का तुम्ही याला वरी खाली करू शकता. सुपर प्लसची ब्रँडिंग असते ती आपल्या साईडने ते भेटून जाते. आणि आता मी जर ट्रॅक्टरबद्दल जर बोललो, आता जसं आपण सीटवर बसून जर म्हटलं, या टाईपने आपल्याला नाही का याचं व्ह्यू जे असते आपल्याला टोटल व्ह्यू भेटून जाते. पॉवर स्टेरिंग व्हील येऊन जाते, आयशरचं लोगो येऊन जाते. यामध्ये पण जर ट्रॅक्टरचं जे मीटरबद्दल जर आपण बोललो तर पूर्ण आपल्याला नाही का डिजिटल मीटर जे असते आपल्याला ऑफर केलेलं आहे. या टाईपने आपल्याला पूर्ण भेटून जाते. तुम्ही बघू शकता इथं. आता जसं आपण काय आपण ट्रॅक्टर चालू केलं तर या टाईपने का आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या इथे भेटून जाते. किती तास चालला, ट्रॅक्टरची टॉप स्पीड आपल्याला 30 पर्यंत भेटून जाते, टाईम वगैरे, त्यानंतर किती तास ट्रॅक्टर चाललेला आहे, आयशरचा लोगो, फ्यूलची इन्फॉर्मेशन, लाईट्स वगैरे आपण ऑन केली त्याची खाली आपली इन्फॉर्मेशन इथे भेटून जाते. जेणेकरून काय म्हणजे तुम्हाला असं म्हणजे असं जरा युनिक टाईपमध्ये आपल्याला म्हणता येईल बा मीटर वगैरे आपल्याला भेटून जाते. नॉर्मल आपल्याला जे एक सिंगल मिरर असते भेटून जाते. फोन वगैरे चार्जिंग करायचं असेल आपल्याला तर USB चार्जिंग पॉईंट जे असते आपल्याला इथे भेटून जाते. फोन ठेवायसाठी आपल्या खाली जागा पण भेटून जाते, जेणेकरून तुमचा फोन वगैरे ते सुरक्षित राहीलच राहील. आणि फोन म्हणजेच की लवकर चार्जिंग पण होऊन जाईल. हाय लो न्यूट्रलचा गेअर आपल्या इथे भेटून जाते. आणि या ट्रॅक्टरमध्ये कसं माहिती आहे का, आपल्याला न्यूट्रल करायचं काम नाही आपल्याला. आणि खाली P2चं आपलं जे गेअर असते ते आपल्या खाली ते भेटून जाते. 540 मल्टीस्पीडवाला PTO ती तुम्हाला मागून दाखवणारच आहे. आता राहिलं आपलं गेअरची इन्फॉर्मेशन. यामध्ये आपल्याला 4 गेअर भेटून जातात. आणि हा येऊन जाते आपला रिव्हर्सवाला गेअर. ट्रॅक्टरच्या आवाजबद्दल तर बोललो मी, तर या टाईपमध्ये आपल्याला आवाज भेटून जाते. जेवढं तुम्ही RPM वाढवसाल ना तिथं तेवढं नाही का इथं RPM वरी जात जाईल या टाईपमध्ये. आणि पॉवर स्टेरिंग व्हील आहे तुम्हाला मी सांगितलं होतं, एका बटन नाही का तुम्ही याला आरामशी असं टर्न करू शकता पूर्णपणे. 1 मिनटं, आता बघू शकता तुम्ही एका बटन पूर्ण काय असं टर्न करू शकता या टाईपमध्ये किंवा या टाईपमध्ये. म्हणजे पूर्णपणे म्हणजे एका हाताने का तुम्ही याला असं आरामशीर टर्न करू शकता. JCBने आपलं याला इथं हँडल दिलेलं आहे, जेणेकरून का तुम्ही असं लाईटली याला असं टोटली फिरू शकता जसं पाहिजे तसं. ते या टाईपमध्ये याचं येऊन जाते. इथं आपल्या लाईट्स वगैरे जे कंट्रोल असतात ते सगळे आपल्या इथे भेटून जातात. आणि त्यानंतर आपलं राहिलं बा मेन गोष्ट, जसं की आपलं इंजन ज्याला बंद करायचं असं आपल्या खाली काही स्विच भेटून जाते. आणि तुम्हाला जर तुम्हाला जर याचे नवीन जे अपग्रेड आलेले आहेत आयशर कंपनीचे किंवा नवीन जर आपल्या ट्रॅक्टरचे बघायचे असेल किंवा म्हणजे CCPच्या वर याचे पण व्हिडिओ नाही चॅनल नाही का लवकर येणार आहेत. माझं बघायचं असं तुम्ही नाही का चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नाही का ऑल करून ठेवा, जेणेकरून नाही का ट्रॅक्टरचा कोणताही व्हिडिओ किंवा कार्स किंवा कोणताही रिव्ह्यू व्हिडिओ आला तुम्हाला नाही का पहिल्यांदा नोटिफिकेशन पडून जाईल. तुम्हाला ट्रॅक्टरचे शॉर्ट रिव्ह्यू किंवा अपडेट लवकर पाहायचे असेल तुम्ही नाही का आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची लिंक आहे तुम्हाला नाही का माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यानंतर अजून जर आपण आता बोललो आपले नॉर्मल फंक्शन भेटून जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲक्सेलरेशन खाली पण भेटून जाते, वर येऊन जाते. न्यूट्रल वगैरे आपण संपलीतून करू शकतो. चार्जिंग वगैरे करायचं असेल ते आपल्याला नाही का नॉर्मलचं जागा भेटून जाते. त्याचं लुक असते ते या टाईपमध्ये भेटून जाते. सगळ्यात पहिले आपल्याला
मल्टी स्पीड PTO असते आपल्याला 540 ते आपल्या इथे भेटून जाते. तुम्हाला विचार पडला असता टालीकडून कुणीकडे अटॅच करायची, तर टाली अटॅच करण्याची जागा नाही का तुम्हाला आपण जेव्हा ते म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस नाही का तुम्हाला सगळे ॲक्सेसरीज लावून भेटून जाते. त्या संगत हायड्रोलिक्स आपल्याला येऊन जातात. वरी आपल्याला काय कनेक्टर लावायचे तुम्ही लावू शकता. एक्स्ट्रा प्लग जे असते आपल्याला ते या साईडमध्ये इथं आपल्याला भेटून जाते, जेणेकरून तुम्ही नाही का म्हणजे शेतात काम करता नाही का तुम्हाला एक्स्ट्रा लाईट भेटून जाते. एक एक्स्ट्रा लाईट आपल्याला इथे या टाईपमध्ये भेटून जाते. या टाईपमध्ये हॅलोजनमध्ये आपल्या हे लाईट येऊन जाते. तुम्हाला जर याचा लाईट जर थ्रो कमी वाटत असेल तुम्ही नाही का एक्स्ट्रा लाईट आपण लावू शकता. ज्याची तुम्हाला जागा नाही इथे भेटून जाते प्लग, आणि तुम्ही याच्यानं प्लग इन करून नका तुम्ही एक्स्ट्रा लाईट आपल्याला भेटून जाते. जे आपल्या रिफ्लेक्टर असते साईडने ते भेटून जाते. बॉर्डर ठेवायची जागा आपल्या सगळं इथे भेटून जाते. आणि बाकी सगळे ॲक्सेसरी तुम्हाला काय डिलिव्हरीच्या वेळेस आपल्याला भेटून जाते. आता राहिला विषय आपल्या लाईट्सबद्दल. आपल्या मागच्या साईडने नाही का आपल्याला रिफ्लेक्टर, ब्रेक लाईट आणि आपल्या जे मेन इंडिकेटर्स असतात ते आपल्याला इथे भेटून जाते. बाकीचे इन्फॉर्मेशन जे असतं आपल्याला जसं की याचं कसं काय यूज करायचं ते आपल्याला काही इथे भेटून जाते. आणि आपलं मेन जे काही वॉर्निंग वगैरे असतात ते आपल्या साईडने ते भेटून जातात. असतं त्याचा यूज आपण नाही का इथं दिलेले याद्वारे नाही का तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता आपण बोलूया ट्रॅक्टरच्या प्राईसबद्दल. ट्रॅक्टरची जी प्राईस असते ते आपल्याला 7,60,000 आपल्याला भेटून जाते विदाऊट ॲक्सेसरीमध्ये. ही आपल्याला नाही का म्हणजेच की वाशीमध्येची प्राईस भेटून जाते. जे मॉडेल आपलं 480 होऊन जाते. आता तुम्हाला याच्या वरचा मॉडेल जर रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल तुम्ही नाही का कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सरचा कॉन्टॅक्ट नंबर, शोरूमचा नंबर जे असते आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि तुम्ही जर माझं नाव घेऊन आले तुम्हाला काही डिस्काउंट पण होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नाही का कमेंट करून सांगा. आणि अंदर कोणता अजून व्हिडिओ बघायचा असेल ते तुम्ही नाही का कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुमच्या संगत नवीन व्हिडिओत नाही, आजच्या व्हिडिओत नाही एवढंच. राम राम सगळ्यांना.